मंत्री छगन भुजबळ थोडक्यात बचावले। पुण्यामध्ये सुदैवानं हेलिकॉप्टरचा अपघात टळला। पायलटने हेलिकॉप्टर हेलिपॅडवरती न उतरवता थेट पार्किंगमध्ये उतरवलं। वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी। महिला अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनामधील स्मरणिकेमध्ये शरद पवार यांच्याकडून उल्लेख, तर संप्रदायातील 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी, पवारांचं मत। शरद पवारांच्या वारकरी संप्रदायाबाबतच्या भूमिकेवरून सत्ताधाऱ्यांची टीका। शरद पवारांनी वारीला समजून घ्यावं, सुधीर मुनगंटीवार यांचा निशाणा, तर तुषार भोसलेंकडून पवारांचा मौलाना असा उल्लेख। अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स पाकिस्तानमध्ये दाखल। इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांच्याकडून स्वागत। इराण अमेरिकेची इस्लामाबादेमध्ये शांती वार्ता। अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचा महायुती सरकारवरती गंभीर आरोप। माझा विभाग चालवायला महिला नको असं सांगत मला डावललं। म्हैसकरांचं महिला अधिकाऱ्यांच्या मराठी साहित्य संमेलनामध्ये गौप्यस्फोट। हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के। 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप। काही घरांना तडे गेल्याची माहिती। घाबरून न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन। महात्मा ज्योतिबा फुलेंची आज जयंती। संसद भवन परिसरामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेत्यांकडून अभिवादन। अभिवादनानंतर पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींची चर्चा। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।